नमस्कार मैत्रिणो, मी आहे आर एस पावरा। आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी सेविकांसाठी पोषण ट्रॅकर ॲप प्रशिक्षण पहिला भाग। हा व्हिडिओ विशेषतः अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस, परिशिका, सुपरवायझर आणि नवीन भरती झालेल्या सेविका यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे। आजच्या या पहिल्या भागात आपण जाणून घेणार आहोत, पहिलं पोषण ट्रॅकर म्हणजे काय, दुसरं पोषण ट्रॅकर का आवश्यकता आहे, तिसरं याचे फायदे, चौथं कोणकोणते लाभार्थी यात येतात। संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मैत्रिणो, पोषण ट्रॅकर हे भारत सरकारचे डिजिटल ॲप आहे। हे ॲप महिला व बालविकास विभाग मंत्रालय, एकात्मिक बालविकास सेवा ICDS यांच्या मार्फत सुरू करण्यात आले आहे। पोषण ट्रॅकर ॲपचा मुख्य उद्देश गरोदर माता, स्तनमाता आणि 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालके, किशोरवयीन मुली यांची नोंद पोषण स्थिती व सेवा डिजिटल पद्धतीने नोंदवणे। पूर्वी आपण सर्व माहिती रजिस्टरमध्ये लिहायचो, पण आता तीच माहिती मोबाईल ॲपमध्ये भरायची आहे। पोषण ट्रॅकर का सुरू केला? सरकारने पोषण ट्रॅकर सुरू करण्यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत। पहिलं, कुपोषणावर नियंत्रण। कमी वजनाची मुले, अति कुपोषित बालके, हिमोग्लोबिन कमी असलेल्या माता यांची वेळेवर माहिती मिळावी। दुसरा, पारदर्शकता म्हणजे ट्रान्सपरन्सी। खोट्या नोंदी टाळण्यासाठी। दुसरं, प्रत्यक्ष लाभार्थ्यांना सेवा मिळावी। तिसरा मुद्दा, रिअल टाइम डेटा। शासनाला थेट माहिती, कोणत्या गावात काय समस्या आहे हे लगेच समजते। आणि चौथा मुद्दा, अंगणवाडी सेविकांचे काम सोपे, कागदपत्रे कमी आणि रिपोर्ट ऑटोमॅटिक तयार। पोषण ट्रॅकरचे फायदे, अंगणवाडी सेविकांसाठी फायदे, कामाचा ताण कमी, हजेरी नोंदी मोबाईलवर, वरिष्ठांना लगेच रिपोर्ट, चुकाची शक्यता कमी। लाभार्थ्यांसाठी फायदे, योग्य वेळी पोषण आहार, गर्भवती महिलांना तपासणी, बालकांचे वजन, उंची नोंद, आरोग्य सेवा वेळेवर। शासनासाठी फायदे, अचूक आकडेवारी, निधीचा योग्य वापर, धोरण आखणी सोपी। पोषण ट्रॅकरमध्ये कोणकोणते लाभार्थी? पोषण ट्रॅकर ॲपमध्ये खालील लाभार्थ्यांची नोंद केली जाते। पहिलं, गरोदर माता म्हणजे प्रेग्नंट वुमन्स, नाव, वय, LMP तारीख, तपासणी नोंद। दुसरा मुद्दा, स्तनमाता म्हणजे लॅक्टिंग वुमन्स, बाळाचे वय, स्तनपान स्थिती आणि पोषण सेवा। तिसरा मुद्दा, बालक 6 ते 6 वर्ष वयोगटातील, 0 ते 6 वर्ष वयोगटातील, वजन, उंची, लसीकरण, पोषण श्रेणी। चौथा मुद्दा, किशोरवयीन मुली म्हणजे वय, हिमोग्लोबिन आणि पूरक पोषण। अंगणवाडी सेविकांची भूमिका। मैत्रिणो, पोषण ट्रॅकरमध्ये अंगणवाडी सेविकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। योग्य माहिती भरणे, खोटी नोंद टाळणे, वेळेत डेटा अपडेट करणे, मोबाईल सुरक्षित ठेवणे, लॉगिन माहिती कुणालाही न देणे, चुकीची नोंद झाल्यास त्याची जबाबदारी सेवकावर येऊ शकते। सामान्य अडचण काय काय असेल? सेविकांना येणाऱ्या सामान्य अडचणी आहे, नेटवर्क नसणे, ॲप हँग होणे, लॉगिन प्रॉब्लेम, OTP न येणे। यावर उपाय, नेटवर्क असलेल्या ठिकाणी डेटा भरा, ॲप अपडेट ठेवा आणि प्रवेशिकेशी संपर्क साधा। आजच्या या पहिल्या भागात आपण शिकलो पोषण ट्रॅकर म्हणजे काय, त्याचे उद्देश, त्याचे फायदे, लाभार्थी, सेविकांची भूमिका। पुढील भागात पार्ट सेकंड आपण पाहणार आहोत पोषण ट्रॅकर ॲप डाउनलोड कसे करायचं, लॉगिन प्रक्रिया, नवीन लाभार्थी नोंदणी स्टेप बाय स्टेप। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, इतर सेविका ताईंना शेअर करा। धन्यवाद।